नमस्कार श्रोते हो. आपण सगळे आयुष्यात यशस्वी होऊ इच्छितो. जेव्हा आपण शेअर बाजारासारख्या अथांग महासागरात उतरतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच स्वप्न असते: संपत्ती निर्माण करणे, आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे. आपल्यापैकी अनेकांकडे बाजाराचे विश्लेषण करण्याचे उत्तम कौशल्य असते. चार्ट्स वाचता येतात, बातम्यांचा अर्थ लावता येतात. तरीही यशाचा किनारा गाठण्याआधीच आपली नौका भरकटते, मोठे नुकसान होते आणि आपण निराश होतो. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की असे का होते? जगप्रसिद्ध ट्रेडिंग कोच मार्क डग्लस यांनी त्यांच्या द डिसिप्लिन ट्रेडर या क्रांतिकारी पुस्तकात या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले आहे. ते म्हणतात, ट्रेडिंग मध्ये 95% यश हे तुमच्या मानसिकतेवर आणि केवळ 5% तंत्रज्ञानावर अवलंबून असते. हे पुस्तक केवळ ट्रेडिंग बद्दल नाही, ते मानवी मनाच्या अफाट शक्तीबद्दल आणि स्वतःवर विश्वास मिळवण्याबद्दल आहे. आजच्या कथनात आपण डग्लस यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आपल्या मनातील भीती आणि लोभावर नियंत्रण मिळवून एक विजेता दृष्टिकोन, विनिंग ॲटिट्यूड कसा विकसित करायचा हे शिकणार आहोत. चला तर मग यशस्वी ट्रेडर बनण्याच्या आणि खऱ्या अर्थाने आर्थिक स्थिती लावण्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया. समस्या, मानसिक सापळे. मार्क डग्लस यांच्या मते 95% ट्रेडर पैसे कमावतात कारण ते बाजाराकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन विकसित करत नाहीत. आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकतो की विशिष्ट नियमांचे पालन केले तर विशिष्ट परिणाम मिळतो, पण ट्रेडिंग मध्ये हे समीकरण लागू होत नाही. आपण बाजारात प्रवेश करताना काही पूर्वग्रह घेऊन येतो. मी बरोबर असलो पाहिजे, बाजार माझ्या अपेक्षेनुसारच वागला पाहिजे. ट्रेडिंग मध्ये जोखीम घेणे म्हणजे जुगार खेळणे या विचारामुळे आपल्या मनाची भीती, फिअर, लोभ, ग्रीड, पश्चाताप, रिग्रेट, ओव्हर कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास या भावना निर्माण होतात. जेव्हा बाजार आपल्या अपेक्षेविरुद्ध जातो तेव्हा आपण घाबरतो, आपली शिस्त विसरतो आणि मोठे नुकसान करून घेतो. डग्लस म्हणतात, खरी समस्या बाजारात नाही तर आपल्या मनातील मानसिक सापळ्यामध्ये आहे. मग यावर उपाय काय? डग्लस यांच्या मते यशस्वी होण्यासाठी आपल्याला प्रोबॅबिलिस्टिक माइंडसेट म्हणजेच संभाव्यतेचा दृष्टिकोन विकसित करावा लागेल. याचा अर्थ काय? जसे कसिनो मध्ये प्रत्येक डावाची शक्यता असते, त्याचप्रमाणे ट्रेडिंग मध्ये प्रत्येक ट्रेडची एक विशिष्ट शक्यता असते. कॅसिनो मालक जिंकतात कारण त्यांना माहित असते की प्रत्येक डावात ते जिंकणार नाहीत, पण हजारो डावांच्या शेवटी सरासरीने तेच नफ्यात राहतील. ट्रेडरनेही हा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. प्रत्येक ट्रेड अद्वितीय आहे. कोणताही 2 ट्रेड अगदी सारखे नसतात. मागील यशाची हमी पुढच्या ट्रेड मध्ये नसते. अनिश्चितता स्वीकारा. बाजारात काय होईल हे कोणाला 100% निश्चित सांगता येत नाही. ही अनिश्चितता स्वीकारणे ही यशाची पहिली पायरी आहे. नियमावर ठाम राहा. एकदा तुम्ही तुमची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ठरवली की कोणत्याही परिस्थितीत त्या नियमांचे पालन करा. स्टॉप लॉस लावा आणि टार्गेट आल्यावर बाहेर पडणे हे या शिस्तीचे भाग आहेत. विजेत्याच्या सवयी. डग्लस यांनी यशस्वी ट्रेडरच्या 5 मूलभूत सत्य सवयी सांगितल्या आहेत. काहीही घडू शकते. बाजारात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते हे मान्य करा. पैसे कमावण्यासाठी कौशल्याची गरज नाही. प्रत्येक ट्रेड जिंकण्यासाठी तुम्हाला बाजाराचे खूप सखोल ज्ञान हवेत असे नाही. शिस्त जास्त महत्वाची आहे. परिणाम निश्चित नसतात. प्रत्येक ट्रेडचा परिणाम अनिश्चित असतो. तुमची स्वतःची जबाबदारी, तुमच्या नफ्या नुकसानीची जबाबदारी तुमचीच आहे. बाजाराला किंवा इतरांना दोष देऊ नका. सातत्यपूर्ण नफा कमवण्यासाठी सातत्यपूर्ण विचार आणि सवयी लागतात. तर श्रोते हो, मार्क डग्लस यांचे द डिसिप्लिन ट्रेडर हे पुस्तक आपल्याला हेच सांगते की बाजारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवा. ट्रेडिंग हा एक खेळ आहे,
पण तो तुमच्या कौशल्याचा, तुमच्या धैर्याचा आणि तुमच्या शिस्तीचा खेळ आहे. जेव्हा तुम्ही बाजारातील अनिश्चितता स्वीकाराल, प्रत्येक ट्रेडला संभाव्यतेचा दृष्टिकोनातून पाहाल आणि तुमच्या नियमावर ठाम राहता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने एक डिसिप्लिन ट्रेडर बनता. तुमचे नुकसान हे तुमचे शिक्षक आहेत आणि तुमचा नफा हा तुमच्या शिस्तीचा परिणाम आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या भावनांना तुमच्या निर्णय क्षमतेवर भारी पडू देऊ नका. आजपासून ठरवा की तुम्ही केवळ एक ट्रेडर राहणार नाही, तर एक शिस्तबद्ध आणि यशस्वी ट्रेडर बना. स्वतःची मानसिकता बदला आणि मग बघा, आर्थिक स्वातंत्र्याचे तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. धन्यवाद.